नमस्कार, मी जयंत वडतकर आणि महाराष्ट्र पक्षी मित्रच्या आजच्या 16व्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या वेबिनारचा जो विषय आहे तो थोडा हटके आहे. म्हणजे आजवर आपण जे 15 वेबिनार घेतले ते वेगवेगळ्या पक्षी विषयक विषयांवर घेतले. तर आजचा हा वेगळा जो हटके विषय आहे तो म्हणजे पक्ष्यांविषयीची जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करणे. तर ते वेगवेगळे उपक्रम काय आहेत आणि ते कशा प्रकारचे राबवले गेलेत, तर हा विषय घेऊन आपल्यासोबत आज येत आहेत वर्धा येथील श्री दिलीप विरखळे सर. दिलीप विरखळे सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो आणि त्यानंतर आपण आजचा हा विषय सुरू करू. तर विरखळे सर हे वर्धा येथे आहेत, पेशाने शिक्षक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाविषयी खूप जाणीव असलेले ते हाडाचे शिक्षक आहेत आणि सायकलिंग हा त्यांचा आवडीचा छंद आहे. आपण त्यांना सायकलिंगच्या माध्यमातून गेल्या 2-3 वर्षापासून नक्कीच ओळखत असाल. सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्या घरापासून ते शाळेपर्यंत सायकलीने जातात. रोजची सायकल तर त्यांची असतेच, पण त्याशिवाय त्यांनी सायकलीचा प्रसार करण्यासाठी आणि पक्षी मित्रांचं सायकल हे वाहन व्हावं हा संदेश घेऊन गेल्या 2-3 वर्षात अनेक ठिकाणी सायकल यात्रा केल्या. त्यामध्ये 850 किलोमीटर वर्धा ते कराड असेल. त्यानंतर यावर्षी झालेलं जे रेवदंड्याचं संमेलन आहे ते वर्धा ते रेवदंडा हे 700 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी ते सायकलने गेले. यावर्षी झालेलं लोणार इथलं जे संमेलन आहे या ठिकाणी सुद्धा ते वर्धा ते लोणार या ठिकाणी सायकलने गेले. ते चंद्रपूर येथे झालेल्या 19व्या संमेलनाचे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा वर्धा ते चंद्रपूर हा प्रवास सुद्धा त्यांनी सायकलने केला होता. तर त्यांच्यासोबत या सायकल प्रवासामध्ये बहार नेचर फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत किशोर वानखळे सर ते सुद्धा असतात. तर ह्या बहार नेचर फाउंडेशनचे स्थापना करण्यामध्ये किशोर वानखळे सर, दिलीप विरखळे सर हे प्रामुख्याने पुढाकार घेऊन आहेत. याशिवाय त्यांची फार मोठी चांगली टीम आहे. तर या बहार नेचर फाउंडेशनने मागील वर्षी पक्षी निवडणूक म्हणजे शहर पक्षी निवडण्यासाठी निवडणूक घेतली आणि त्या निवडणुकीचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश झाला. याशिवाय ते काही वर्षापासून शेतकरी पक्षी मित्र संमेलन घेतात आणि आतापर्यंत त्यांनी 3 संमेलनं घेतली. तर हे वेगवेगळे उपक्रम आणि त्यातून पक्ष्यांविषयीची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि संवर्धनाकडे नवीन पिढींना वळवण्यासाठी हे उपक्रम कसे उपयुक्त आहेत आणि ते कसे घेतलेत याबद्दल ते आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. त्यांच्या परिचयामध्ये अजून एक सांगू इच्छितो, ते महाराष्ट्र पक्षी मित्रचे विदर्भ समन्वयक आहेत आणि त्यांचं वाचन आणि लिखाण खूप चांगलं आहे. तर मी दिलीप विरखळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला आजचा जो विषय आहे तो सुरू करावा. मध्ये पक्षी हा विषय लोकांपर्यंत कसा पोहोचावा हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण 2 उपक्रमांची ओळख करून घेऊया. एक वर्धा शहर पक्षी निवडणूक ज्याचा उल्लेख जयंत सरांनी आता केला. त्यानंतर दुसरा उपक्रम शेतकरी पक्षी मित्र संमेलन. मित्रांनो, हे दोन्ही उपक्रम बहारने राबविलेले आहे आणि राबवत आहेत. बहार नेचर फाउंडेशन ची स्थापना 5 वर्षापूर्वी झाली. संरक्षण, संवर्धन, संशोधन आणि जनजागृती हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून 5 वर्ष झाली आणि या उद्देशांना पुढे नेत आम्ही विभिन्न उपक्रम राबवित आहोत. कार्यालय वर्धेमध्ये आहे आणि बहारचे बहुतेक सदस्य वर्धा येथे राहत असले तरी कार्याला किंवा कार्यक्षेत्राला मात्र काही सीमा नाही. अनेक वेगवेगळे उपक्रम ही संस्था राबवित असते. कृत्रिम बेट निर्मिती असो, विद्यार्थी पक्षी मित्र संमेलन असो, पक्षी सप्ताह असो, निसर्ग जागर सायकल यात्रा असो. तर बहारचा अतिशय गाजलेला उपक्रम म्हणजे शहर पक्षी निवडणूक, त्याविषयी आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊया. वर्धा सिटी बर्ड इलेक्शन 2018 मध्ये ही निवडणूक आम्ही घेतली होती. मित्रांनो, या उपक्रमाची प्रेरणा आम्ही सावंतवाडी पासून घेतली. आपल्याला आठवत असेल, जानेवारी 2016 मध्ये सावंतवाडीला 29वं महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन संपन्न झालं होतं. त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष शरद आपटे सर होते. त्या संमेलनात या पक्षी निवडणुकीची बीज पडली. त्यानंतर मे 2016 मध्ये ही प्रत्यक्ष निवडणूक त्या ठिकाणी संपन्न झाली. महाराष्ट्रातील नव्हे भारतातील ही अशा प्रकारची पहिली निवडणूक होती. 2 वर्षानंतर बहारने त्या निवडणुकीपासून, सावंतवाडी येथे झालेल्या निवडणुकीपासून प्रेरणा घेतली. त्यानंतर विदर्भातील पहिली
व महाराष्ट्रातील दुसरी निवडणूक आम्ही घेतली. ही निवडणूक घेण्यापूर्वी आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचं नियोजन करावं लागलं. त्या संदर्भात मी तुम्हाला विस्ताराने सांगेन. बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर वानखेडे सर आहेत, जे आमच्यासोबत सायकलिंगला असतात. तर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही वारंवार सभा घेत गेलो आणि त्या सभा घेऊन आम्ही काही गोष्टी निश्चित केल्या. तर सगळ्यात पहिले ही निवडणूक घेण्यामागचा जो उद्देश होता तो आपण जरा पाहूया. पहिला उद्देश असा होता की वर्धा शहराचा शहर पक्षी निवडणे. दुसरा उद्देश होता निवडणुकीच्या माध्यमातून पक्षी हा विषय विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचवणे. तिसरा उद्देश असा होता की निवडून आलेल्या शहर पक्षांचे शिल्प शहरात उभारण्याकरता प्रयत्न करणे. त्यानंतर पर्यावरण स्नेही, निसर्ग स्नेही अशी वर्धा शहराची ओळख निर्माण करणे. हे उद्देश आम्ही सुरुवातीला आयडेंटिफाय केले. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की ही जी निवडणूक आहे ही बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घ्यावयाची. कारण या शहर पक्षाला शासकीय मान्यता असावी. जर आपण ही निवडणूक केवळ बहारने घेतली असती तर तो एका संस्थेचा उपक्रम झाला असता. त्याला शासन मान्यता अथवा राजमान्यता मिळाली नसती. म्हणून सर्वात पहिले आम्ही वर्धा नगर परिषदेला विनंती केली. त्यांनी तात्काळ होकार भरला आणि मग त्यांनी आम्हाला पुढे अनेक प्रकारचं सहकार्य केलं. त्या सहकार्यामध्ये आर्थिक सहकार्य हा एक मोलाचा भाग होता. त्यानंतर दुसरं जे प्लॅनिंग होतं ते होतं डिटरमायनिंग वर्धा सिटी एरिया. म्हणजे निवडणुकीकरिता एरिया निश्चित करणे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शहराच्या भोवताल अनेक गावं असतात जी आता शहराचाच अभिन्न भाग झालेली आहे. ही परिस्थिती सर्व ठिकाणी आहे. त्यामुळे जेव्हा आपण वर्धा शहर म्हणतो तेव्हा वर्धा शहराच्या आजूबाजूला असलेली गावं देखील यामध्ये आम्हाला घ्यावयाची होती, सामील करून घ्यायची होती. तर आम्ही असं ठरवलं की वर्धा परिघातील 7 किलोमीटर अंतर या परिसरामधली जी काही गावं आहेत, जी आता शहराचाच अभिन्न भाग झालेली आहे, ती गावं यामध्ये जोडून घ्यायची. यात सेवाग्राम होतं, पवनार, महाकाळ, कार्ला, साटोडा, पिपरी मेघे, सावंगी मेघे, बोरगाव मेघे, सिंधी मेघे, नालवाडी या सर्व गावांचा समावेश पक्षी निवडणुकी करता करण्यात आला. त्यानंतरचं तिसरं महत्वाचं जे नियोजन होतं ते डिटरमायनिंग बर्ड कॅन्डिडेट्स अँड नंबर्स. म्हणजेच पक्षी उमेदवार व पक्षांची संख्या म्हणजेच उमेदवारांची संख्या निश्चित करणे. आता निवडणुकीकरिता उमेदवार उभे करणे यासाठी आम्ही बहारचे जी पक्षी अभ्यासक मंडळी आहे ती पक्षी अभ्यासक मंडळीची एक समिती नेमली आणि त्यामध्ये काही निकष निश्चित करण्यात आले की उमेदवार कोणते उभे करायचे. तर सर्वात पहिला राष्ट्रीय पक्षी आणि राज्य पक्षी या निवडणुकीत उमेदवार असणार नाही. म्हणजे या दोघांचा दर्जा ऑलरेडी उच्च असल्यामुळे त्यांना एका छोट्या लेवलवरती उभं करू नये, ही एक गोष्ट. त्यानंतर अतिपरिचित पक्षांना उमेदवारी दिल्या जाणार नाही. उदाहरणार्थ चिमणी, कावळा, बुलबुल, मैना यासारखे. त्यानंतर शहरात क्वचित आढळणाऱ्या पक्षाला उमेदवारी नाही. म्हणजे जसं की स्वर्गीय नर्तक सारखा पक्षी वर्धा शहरामध्ये दिसतो, पण तो अगदीच क्वचित दिसतो. त्यामुळे क्वचित दिसणारा साधारणतः नसावा. त्यानंतर शहरात आढळणारे विभिन्न अधिवासातील प्रातिनिधिक पक्षी घ्यावे. शहरामध्येही देखील वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे का असेना पण अधिवास आहेत आणि त्या अधिवासाचे प्रतिनिधी घ्यावेत. त्यानंतर उमेदवार उभे करताना ते 5च असावे. आपण सावंतवाडीमध्ये पाहिलं की सावंतवाडीवाल्यांनी 2 उमेदवार उभे केले होते, एक भारद्वाज आणि दुसरा मलबार कर्णा. तर आम्ही असं ठरवलं की 2 ऐवजी आपण 5 उमेदवार पक्षी निवडणुकीत उभे करायचे. 5 पेक्षा अधिक असू नये किंवा खूप जास्त असू नये, कारण शहरामध्ये दिसणाऱ्या पक्षांची संख्या तर तशी भरपूर आहेतच, प्रश्न नाही. पण ती जी मतपत्रिका आपण तयार करणार आहोत ती मतपत्रिका हा पक्षांचा चार्ट असणार नाही,
म्हणून नेमके 5 पक्षी जे आपल्याला लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवता येईल म्हणून आम्ही 5 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे करायचं ठरवलं. आणि शेवटचा एक निकष असा होता की दिसायला देखणा आणि पुढे चालून त्याचं शिल्प कसं दिसेल या सगळ्या बाबी विचारात घेतल्या गेल्या आणि 5 उमेदवार निवडले गेले. तसं सर्वच पक्षी सुंदर असतात, प्रश्नच नाही. आता या निकषामध्ये पहिला जो पक्षी बसलेला आहे आलेला आहे उमेदवार म्हणून उभा राहिलेला आहे तो तांबट, तो आपल्याला स्क्रीनवर दिसेल, ज्याला आपण कॉपर स्मिथ बार्बेट म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा धीवर, पांढऱ्या छातीचा धीवर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर. त्यानंतर स्पॉटेड आउलेट, ठिपकेबाज पिंगळा. चौथा होता उमेदवार इंडियन रोलर, भारतीय नीलपंख. आणि 5वा कापशीघार. तर तांबट शहरात आढळतो. त्याच्यानंतर बागा आणि उद्याने हे त्याचा अधिवास आहे. धीवर हा देखील पाण्याजवळचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आढळतो. ठिपक्याचा पिंगळा हा देखील शहरामध्ये जी काही मोठी झाडं आहेत, जुन्या इमारती आहेत, तो आढळतो. आणि मुख्य म्हणजे तो रात्रींचर ही त्याची विशेष ओळख. म्हणजे आम्हाला ते देखील पाहायचं होतं की एखादा रात्रींचर पक्षी देखील असावा त्यामध्ये. त्यानंतर भारतीय नीलपंख, तो देखील शहरात आढळतो. शहरातील उघडा आणि मोकळा जो भाग आहे, शेतीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी तो आढळतो. कापशीघार शहराला लागूनचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आढळतो. आणि शिकारी पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आली. तर असे हे 5 विभिन्न अधिवासातले प्रातिनिधिक पक्षी यामध्ये घेण्यात आले. सर नेक्स्ट. त्यानंतर एज लिमिट फॉर पार्टिसिपेशन इन इलेक्शन, वयोमर्यादा हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. जसं आपण आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये पाहतो की 18 वर्षानंतर आपल्याला मतदान करता येतं. पण पक्षी हा असा विषय आहे की तो सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना आवडतात, अगदी छोट्या मुलांपासून तर आबाल वृद्धापर्यंत. त्यामुळे या निवडणुकीत सहभागी होण्याकरिता वयाचं बंधन नव्हतं. त्यानंतर मतदारांना कुठल्याही ओळखपत्राची आवश्यकता नव्हती. म्हणजे ओळखपत्र दाखवाल तरच तुम्ही निवडणुकीत सहभागी व्हाल असं काहीही नव्हतं. फक्त आमची अपेक्षा एकच होती आणि ते आम्ही मतदारांना वारंवार सांगत होतो की जर का तुम्ही एकदा व्होटिंग केलं असेल तर पुन्हा करू नका, कृपया एकदाच व्होटिंग करा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलीही वयोमर्यादा नव्हती. आणि आम्ही जेव्हा निवडणूक राबवली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की अगदी छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत या निवडणुकीत सहभाग नोंदवला. त्यानंतर निवडणूक कालावधी, ज्याला आपण डिटरमायनिंग द इलेक्शन पिरियड म्हणतो. तर सावंतवाडीचं उदाहरण आमच्या समोर होतं की त्यांनी साधारणतः 10 दिवसाचा पिरियड घेतला होता. हा जो उपक्रम आहे तो हा उपक्रम आम्ही एक चळवळ म्हणून राबवला. त्यामुळे 10 दिवसांच्या कालावधीमध्ये शहरातल्या सर्व नागरिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आम्हाला शक्य झालं नसतं. त्याच्यामुळे आम्ही हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आणि 23 जून ते 15 ऑगस्ट हा निवडणुकीचा कालावधी ठरवला. 23 जून हा बहार नेचर फाउंडेशनचा वर्धापन दिन असतो. त्यामुळे त्या वर्धापन दिनापासून या निवडणुकीची सुरुवात झाली आणि पुढे 15 ऑगस्ट 2018 पर्यंत ही निवडणूक चालली. म्हणजे एकूण 54 दिवसांचा कालावधी हा होता. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया. मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर ही मतपत्रिका दिसत असेल, ही मतपत्रिका होती. या मतपत्रिकेमध्ये आपण पाहत आहात हे 5ही उमेदवार आहेत. त्याच्यानंतर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक 2 पद्धतीने घेण्यात आली. एक मतपत्रिकेद्वारे प्रत्यक्ष आणि दुसरी ऑनलाईन प्रक्रिया. तर डाव्या बाजूला मतपत्रिका दिसत आहे आणि उजव्या बाजूला या ठिकाणी एक लिंक दिलेली होती. लिंकद्वारे आपल्याला मतदान करता येत होतं. गुगल द्वारे ही लिंक उपलब्ध करून दिली होती. वर्धा शहराचा शहर पक्षी निवडायचा असल्यामुळे आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की केवळ वर्धेकरांनीच या निवडणुकीत सहभागी व्हावं. आता ती ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे इतर अनेकांनी देखील त्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला नाही असं नाही. पण तो जो सहभाग आहे तो आम्ही प्रतिसाद म्हणून गृहीत धरला. म्हणजे ती जी नोंद आहे ती प्रतिसादात्मक. तर अशा प्रकारे या 2 पद्धतीने निवडणूक
पार पडली. नेक्स्ट, त्यानंतर पोलिंग स्टेशन म्हणजेच मतदान केंद्र. तर यामध्ये 3 प्रकारचे मतदान केंद्र होते. एक परमनंट पोलीस स्टेशन म्हणजे कायमस्वरूपी मतदान केंद्र, ज्यामध्ये बाहेरचं कार्यालय, त्यानंतर नगर परिषदेमध्ये मतदान केंद्र होतं, त्यानंतर सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं आणि ते कायमस्वरूपी होतं. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार होता तो फिरते मतदान केंद्राचा होता. फिरते मतदान केंद्र म्हणजे शहरात कुठेही आणि कधीही. तर साधारणतः मॉर्निंग वॉकचे जे ठिकाण आहेत, त्याच्यानंतर चौक आहे, उद्यान आहे, मंदिर आहेत किंवा गर्दीची जी काही ठिकाणं असेल त्या ठिकाणी ही आम्ही फिरते मतदान केंद्र जायचो आणि त्या ठिकाणी ते उभारायचो, लोकांना उपलब्ध करून द्यायचो. त्यानंतर शाळा आणि कॉलेजेस करता मतदान केंद्र होती. प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून तिथल्या सगळ्या स्टॉप कडून मतदान करून घ्यायचं. नेक्स्ट, त्यानंतर पोलिंग ऑफिसर ही जी 54 दिवस प्रक्रिया चालली, या 54 दिवस प्रक्रियेचं तटस्थ निरीक्षण करणारे तटस्थ निरीक्षक अशा आम्ही 3घांची निवड केली होती, ज्यामध्ये प्राध्यापक अतुल शर्मा होते, डॉक्टर भूपाल पालीवाल सर होते, डॉक्टर तारक काटे होते. हे आमचे त्रयस्थ निवडणूक निरीक्षक होते, ऑब्झर्व्हर होते. वेळप्रसंगी ते आम्हाला मार्गदर्शन देखील करायचे. त्यानंतर मतदान अधिकारी, बहारचे सर्व पदाधिकारी, बहारचा एवढा मोठा गोतावळा आहे, तर त्या बहारचे जे काही सदस्य आहेत त्या सर्वांनी मतदान अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. ते सर्व मतदान अधिकारी होते. त्याच्यानंतर या निवडणुकीची जाहिरात, या निवडणुकीचे मोठे मोठे होर्डिंग्स बनवण्यात आले. त्याच्यानंतर शहराच्या मुख्य ठिकाणी ते सर्व लावण्यात आले. त्यानंतर शहरात वारंवार रिक्षा फिरवला गेला, जो या निवडणुकीची उद्घोषणा करायचा, माहिती द्यायचा. त्याच्यानंतर न्यूज चॅनल्सला आम्ही या सर्व प्रकारची माहिती दिली आणि आपण पाहिलं असाल की विभिन्न न्यूज चॅनलमध्ये या सगळ्या न्यूज येत होत्या. वर्तमानपत्रामध्ये ही सगळी माहिती दिल्या जात होती. आपल्या स्क्रीनवरती शेवटी एक माणूस दिसतो आहे आणि तो तल्लीन होऊन ती उद्घोषणा ऐकतो आहे, असं या ठिकाणी मी एक फोटो मेन्शन केलेला आहे, आपण पाहत असाल. नेक्स्ट, त्याच्यानंतर बॅलेट बॉक्स. तर बॅलेट बॉक्सचे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. आम्ही काही टिनाचे पिंप विकत घेतले होते. त्याच्यानंतर बिस्किटांचे जे बॉक्स आहे, खाली झालेले बॉक्स आहे, त्यांना देखील मतदान पेटीचं स्वरूप दिलं होतं. तर त्याला पक्षांची माहितीचं जे चार्ट आहे तो चार्ट वरून चिकटवलेला होता. त्याच्यानंतर पानफुलीचा जो शिक्का आहे तो देखील बनवला होता. खाली सगळे बॉक्स दिसत आहे तुम्हाला या बाजूला. त्याच्यानंतर हे बॅलेट पेपर आहे, मतपत्रिका आहेत. या मतपत्रिकांवरती नंबर टाकलेले होते. त्याच्यानंतर माझ्या उजव्या बाजूला ही मतदार नोंद वही आहे. याच्यामध्ये जो मतदान करेल त्यांनी आपलं नाव लिहायचं, त्याच्यानंतर मतपत्रिकेवरचा क्रमांक लिहायचा आणि स्वाक्षरी करायची. आपण खाली पाहत असाल हे आमचे 2 बहारचे जबरदस्त कार्यकर्ते आहेत. त्यांनी मतदान कक्ष असा एक फलक हाती घेतलेला आहे. तर मतदान कक्ष जे आम्ही तयार केले होते त्याला आम्ही ते लावायचो. नेक्स्ट, आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. दरम्यान जेव्हा जेव्हा आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जायचो तेव्हा त्या 5ही पक्षी उमेदवारांची आम्ही ओळख करून द्यायचो आणि ओळख करून दिल्यानंतर त्यांना आम्ही असं म्हणायचो की जर का तुम्हाला या उमेदवारांना भेटायचं असेल तर आमच्यासोबत या आणि रविवारी चला उमेदवारांना भेटायला, या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. लेट्स मीट द बर्थ कॅन्डिडेट. आता या उपक्रमांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन गेलो शहरातल्या विभिन्न अधिवासामध्ये. तुम्हाला सांगायला आनंद होईल
की या दरम्यान आम्हाला 3 ते 4 कॅन्डिडेट जे निवडणुकीमध्ये उभे होते ते आम्हाला प्रत्यक्ष पाहता आले. जे विद्यार्थ्यांना आम्ही ते प्रत्यक्ष दाखवले. इतर अनेक पक्षी तर दिसलेच. विद्यार्थ्यांना ते पक्षी उमेदवार जेव्हा प्रत्यक्ष पाहता आले तेव्हा त्यांचा आनंद खरोखरच गगनात मावेनासा होता. तर खाली त्या अनुषंगाने आलेली बातमी आणि फोटोग्राफ्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर हा रविवारचा आणि 2-3 रविवार चाललेला हा एक उपक्रम होता. त्यानंतरचा दुसरा उपक्रम ड्रॉइंग ऑफ कॅन्डिडेट बर्ड्स ऑन द वॉल, ज्याला मराठीमध्ये आम्ही पाखरांची शाळा असं नाव दिलेलं आहे. शहरातील सर्व कलावंतांना आम्ही आवाहन केलं. एका रविवारचा हा उपक्रम होता. या कलावंतांनी भिंतीवर पक्षी उमेदवाराची चित्र काढली. वर्ध्यामधले सर्व कलाकार आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आशिष पोहाणे, त्यानंतर मोहन तवले, अक्षय सोमनकर ही नामांकित कलावंत मंडळी आणि यांचे सर्व सहकारी आली. आणि एक मगन संग्रहालय म्हणून आहे, त्या मगन संग्रहालयाच्या एका मोठ्या भिंतीवर या 5ही पक्षी उमेदवारांची भव्य चित्र काढण्यात आली. हा जो उपक्रम आहे हा उपक्रम अतिशय गाजला. आपण या स्क्रीनवरती बघत असाल की हा जो अक्षय आहे हा तांबटाचं सुरेख चित्र काढतोय. ते चित्र अर्धवट आहे, ते तुम्हाला मुद्दामून दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर इथे हे सगळे कलाकार दिसतात आहे. तर पाखरांची ही शाळा. तर हा उपक्रम सुरू असताना येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष हा उपक्रम वेधून घेत होता. अनेक लोकांनी येऊन आवर्जून ते पाहिलं. या उपक्रमामुळे काय झालं की पक्षी निवडणुकीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आणि याचा परिणाम मतदान प्रक्रियेवरती झाला. म्हणजे अधिकाधिक मतदार मतदान करायला आले. आजही ही जी चित्र आहे ही चित्र आपल्याला मगन संग्रहालयाच्या भिंतीवर पाहायला मिळतात आणि 2 वर्षानंतरही पक्षी निवडणुकीची आठवण करून देतात. त्यानंतरचा जो उपक्रम होता तो आता मोठ्या कलावंतांनी भिंतीवर पक्षी रेखाटल्यानंतर, पक्षी उमेदवार रेखाटल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता छोट्या कलाकारांना देखील बोलवायचं. त्यामुळे यमगिरीचं जे विस्तृत परिसर आहे त्या विस्तृत परिसरामध्ये आम्ही खास करून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये 2 वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांना विषय दिला होता माझा आवडता पक्षी उमेदवार. 5 पक्ष्यांची जी चित्र आहे, जे 5 पक्षी उमेदवार होते ते 5 पक्षी उमेदवाराचे चित्र अगदी भोवताल लावून दिले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना देखील सांगितलं होतं की जर का तुम्हाला संदर्भ म्हणून चित्र आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता. आणि विद्यार्थी इतके तल्लीन झाले ते पक्षी उमेदवार रेखाटण्यात. या ठिकाणी हे तुम्हाला हे चित्र सगळे प्रातिनिधिक आहे. पक्ष्यांचे हे चित्र काढताना बाल कलाकार अक्षरशः रंगून गेले. यामध्ये अक्षरशः शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढे पारितोषिक देखील देण्यात आलं. तर माझा आवडता उमेदवार हा या दरम्यानचा पुन्हा गाजलेला एक दुसरा उपक्रम होता. त्यानंतर सायकल रॅली. लोकांमध्ये पुन्हा जागरूकता निर्माण करण्यासाठी, उत्सुकता निर्माण करण्यासाठी बहार नेचर फाउंडेशन तर्फे सायकल रॅली काढण्यात आली. हा देखील पुन्हा एका रविवारचा उपक्रम होता. शहरातील अनेक सायकल स्वार या रॅलीत सहभागी झाले. त्यानंतर या रॅलीला नगराध्यक्ष माननीय अतुल तराळे यांनी हिरवी झेंडी दाखवली आणि ते देखील आमच्यासोबत बराच अंतर सायकल त्यांनी चालवली. ही रॅली शहरभर फिरली. त्यानंतर चौकामध्ये थांबून पक्षी निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली, नारे देण्यात आले. त्याच्यानंतर वर्धेकरांचं लक्ष या सायकल रॅलीनी वेधून घेतलं. तर रॅलीचे हे काही फोटोग्राफ्स आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. आपण पाहत आहात की ही रॅली शहरभर फिरलेली आहे. नेक्स्ट, त्यानंतरचा जो महत्वाचा उपक्रम होता की पक्षी उमेदवार एका मंचावर, म्हणजे बर्ड कॅन्डिडेट ऑन 1 स्टेज. जसं आपण लोकशाही मधल्या निवडणुकीमध्ये पाहतो की जो उमेदवार उभा असतो तो आपली स्वतःची बाजू मांडतो की मी कसा चांगला आहे, मी कुठली कामं केली. तर असा एक वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या निवडणुकीमध्ये
घेतला की हे जे 5 पक्षी उमेदवार आहेत, या 5 पक्षी उमेदवारांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी त्यांनी त्या पक्षांची बाजू मांडली. मग त्यामध्ये डॉक्टर जयंत वाघ आहे, यांनी तांबट पक्षाची बाजू मांडली. त्यानंतर प्राध्यापिका ज्योती तिमांडे आहे, त्यांनी भारतीय नीलपंखची बाजू मांडली. वैभव देशमुख यांनी धिवर या पक्षाची बाजू मांडली. त्यानंतर प्राध्यापक अतुल शर्मा यांनी कापसी घार या पक्षाची बाजू मांडली. संजय इंगळे तिगावकर यांनी ठिपकेबाज पिंगळा याबद्दल माहिती दिली. तर ही बाजू मांडत असताना त्या पक्षाचं वैशिष्ट्य, त्याच्यानंतर त्याचा अधिवास, त्याचं देखणेपण, निसर्गामधील त्याची भूमिका, हे सगळं पीपीटीसह अतिशय रंजक पद्धतीने त्याची प्रस्तुती या सगळ्या सादरीकरण करणाऱ्यांनी केली. तर हा उपक्रम लोकांना अतिशय आवडला. त्याच्यानंतर या सादरीकरणापूर्वी मला सांगायला विशेष आनंद होईल की आमच्या इथे डॉक्टर बाबाजी घेवडे आहेत, आपणापैकी काही जणांनी परिचित असाल. तर त्यांनी या प्रत्येक उमेदवारावरती कविता केल्या. त्यांच्या कवितेचं सादरीकरण त्या वेळेस केलं जायचं. प्रत्येक पक्षाच्या सादरीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाला अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली उपस्थित होते. त्याच्यानंतर निवडणूक निरीक्षक डॉक्टर तारक काटे, निसर्ग सेवा समितीचे डॉक्टर मुरलीधर बेलखोळे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आणि अतिशय आवडला. त्यानंतर आपण काही हायलाइट्स बघूया या निवडणुकी दरम्यानचे. यातलं पहिलं जे चित्र दिसत आहे ते आदरणीय मारुती चितमपल्ली यांनी या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. त्याच्यानंतर वर्ध्यामधले ज्येष्ठ पक्षी अभ्यासक पंडित भालेराव यांनी देखील या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्याच्यानंतर हे जे मतदान केंद्र आहे हे शहरामध्ये कसं वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलं, त्याचे हे प्रातिनिधिक चित्र आहे. काही सकाळचे आहेत, काही सायंकाळचे आहेत, काही दुपारचे आहेत. त्याच्यानंतर इकडे उजव्या बाजूला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मतदान केल्या गेलं. म्हणजे वर्धा शहरातली जी प्रत्येक कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथल्या स्टॉपला आवाहन करायचो की अशा प्रकारची निवडणूक सुरू आहे, याबद्दल त्यांनी ऐकलेलं असायचं आणि त्यांच्याकडून मग आम्ही ती मतदान प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचो. ते मतदान करायचे. त्याच्यानंतर ऑटो स्टँड वरती हे जे ऑटो चालक आहेत हे मतदान करतानाचं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. म्हणजे शहराचा असा कुठलाच भाग सुटला नसेल की ज्या ठिकाणी बाहेरचे सदस्य गेले नाही आणि त्यांनी मतदान करून घेतलं नाही. अक्षरशः या 54 दिवसामध्ये आम्ही सर्व एरिया कव्हर केला. ही जी आजूबाजूची गावं होती त्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन देखील आम्ही इथल्या लोकांना आवाहन करून या निवडणुकीत सहभागी करून घेतलं. ही काही शाळांची चित्र आहेत. पवनार शाळेचं चित्र आहे, वेगवेगळी प्रातिनिधिक चित्र आहे. आपल्याला इथे असलेले विद्यार्थी संख्या आणि त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर शाळा कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर आम्ही सुरुवात अशी करायचो की आपला राष्ट्रीय पक्षी कोणता, तर सगळेजण उत्तर द्यायचे की मोर, कारण हे सगळ्यांना माहिती आहे. पण मग आम्ही दुसरा प्रश्न विचारायचो की आपला राज्य पक्षी कोणता, तर मला आपल्याला असं सांगावं लागेल की या प्रश्नाचं उत्तर मात्र बहुतेकांना येत. मग आम्ही तिथनं सुरुवात करायचो की हरियल किंवा पिवळ्या पायाची हरोळी हा आपला राज्य पक्षी आहे. मग राष्ट्रीय पक्षी आहे, राज्य पक्षी आहे, तर आपल्या शहराचा शहर पक्षी का असू नये. आणि मग तो निवडायचा कोणी, तो जर आपण निवडणार नसू तर मग आणखी कोण निवडेल. मग इथनं ती सुरुवात व्हायची आणि मग त्या ज्या मतपत्रिका आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत दिल्या जायच्या. आणि मग त्या मतपत्रिका, ती जी मतपत्रिका आहे ती अतिशय आकर्षक होती. त्यावरती 5ही पक्षांची चित्र, म्हणजे ते मतपत्रिकाच एक प्रकारे टीचिंग एड्स होतं. आणि मग त्या 5ही पक्षांची माहिती देऊन मग त्यांना जो कोणता उमेदवार आवडेल त्या उमेदवारावरती मग ते बाणफुली किंवा त्यांच्याकडे असलेला पेन, त्या पेननी ते टिक मार्क करायचे. हा एक प्रकार होता.
किंवा दुसरं प्रेझेंटेशन म्हणजे पीपीटी प्रेझेंटेशन, जसं आपल्याला इथे डाव्या बाजूला दिसेल डॉक्टर जयंत वाघ सर आहेत, ते प्रेझेंटेशन करत आहेत. त्याच्यानंतर इकडे या बाजूला हे 2-3 प्रकारे प्रेझेंटेशन केल्या जायचं. त्याच्यानंतर प्रदर्शनी लावली जायची, पक्षांची प्रदर्शनी, उमेदवारांची प्रदर्शनी, आणि त्यातून ती सर्व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जायची. त्यानंतर मी जसं मगाशी उल्लेख केला की शाळा, कॉलेजेस आणि सर्व कार्यालय यामध्ये घेतलेली आहेत. तिथे जाऊन आम्ही वोटिंग करून घेतलं. त्याची ही प्रातिनिधिक चित्र आहेत. या बाजूला ही उर्दू हायस्कूल आहे. त्याच्यानंतर हा कोर्टचा परिसर आहे. त्याच्यानंतर ही सगळी न्यायाधीश मंडळी आणि संबंधित कर्मचारी आहे, ते वोटिंग करतायत. त्याच्यानंतर हे कॉन्व्हेंट आहे. कॉन्व्हेंटमध्ये जाऊन आम्ही सगळ्या स्टॉपची देखील मतदान करून घेत होतो. त्यानंतर 15 ऑगस्टला म्हणजे मतदानाचा जो शेवटचा दिवस होता, तो मतदानाचा शेवटच्या दिवशी आम्ही महामतदान आयोजित केलं होतं. महामतदान, तर त्या महामतदानाला अगदी सर्व ठिकाणी बूथ लावले होते, सर्व गर्दीच्या ठिकाणी. पावसाळ्याचे दिवस होते ते, त्या दिवशी रिमझिम पाऊस सुरू होता. पण ते सर्व असूनही म्हणजे या अडचणीवर मात करूनही लोकांनी मतदान केलं. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होईल की त्या दिवशी साधारणतः 5,000च्या वर मतदान एकाच दिवशी झालं. त्याच्यानंतर थिएटरमध्ये गर्दी असते आधी आणि नंतर, तर त्या ठिकाणी आमचे काही मित्र त्या ठिकाणी गेले आणि तिथे त्याही लोकांचा सहभाग यामध्ये करून घेतला. त्यानंतर 15 ऑगस्टला ही निवडणूक संपली आणि 22 ऑगस्टला मतमोजणी व निकाल आयोजित करण्यात आला. तर 22 ऑगस्टला मतमोजणीची जी तयारी आहे ती अतिशय जय्यत करण्यात आली होती. बजाज वाचनालयाच्या भव्य सभागृहामध्ये ही मतमोजणी घेण्यात आली. शहरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत सकाळी 7 वाजता या निवडणुकीला प्रारंभ झाला. त्याचे हे काही फोटोग्राफ्स आहेत, हे आपल्याला दिसेल. तर मतमोजणीच्या 5 फेऱ्या करण्यात आल्या आणि प्रत्येक फेरीनंतर निकालाचं जे वाचन आहे ते वाचन केलं जायचं. या दरम्यान या निवडणूक कालावधीमध्ये आलेले जे काही अनुभव आहे ते अनुभव शेअर केले जायचे. त्याच्यानंतर तिथे जे पाहायला आले होते, जे रसिक आले होते, जे प्रेक्षक आले होते, त्या प्रेक्षकांना देखील काही मनोगत व्यक्त करायला आम्ही लावत होतो. त्यांना या सगळ्या प्रक्रियेविषयी काय वाटते, त्यांच्या संभाव्य होणाऱ्या शहर पक्षांविषयी काय वाटते, हे सगळं त्या ठिकाणी ते व्यक्त व्हायचे. साधारणतः 5-5:30 पर्यंत ही निवडणूक चालली, म्हणजे 5 फेऱ्या. त्याच्यानंतर सायंकाळी आदरणीय मारुती चितमपल्ली सरांना आम्ही आधीच निमंत्रित केलं होतं, त्यांना आम्ही घेऊन आलो आणि मग त्यांच्या हस्ते या निवडणुकीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. या सगळ्या मतमोजणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं. त्याच्यानंतर प्रत्येक फेरीनंतर निकाल वाचून दाखवला जात असे. मतमोजणीचा जो निकाल आहे तो निकाल आपल्याला या स्क्रीनवरती दिसेल डाव्या बाजूला. त्याच्यामध्ये तांबट पक्षाला 4,105 मतं मिळाली. त्याच्यानंतर धीवर या पक्षाला 6,950 मतं मिळाली. पिंगळा या पक्षाला 4,805 मतं मिळाली. भारतीय नीलपंखला 29,865 मतं मिळाली. कापशी घारला 4,886 मतं मिळाली. आणि ऑनलाईन जे व्होटिंग झालं होतं ते 3,621 एवढं ऑनलाईन व्होटिंग होतं. यामध्ये एकूण जी मतं आहेत ती 51,267 एवढं व्होटिंग झालं. म्हणजे जवळजवळ 52,000 लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. वर्धा शहराचा तो शहर पक्षी ठरला. याचे हे चित्र या ठिकाणी दाखवलेले आहे. हे सगळं आपण स्क्रीनवरती बघत असाल. त्याच्यानंतर ही निवडणूक संपल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी माननीय नगराध्यक्षांकडे हे प्रमाणपत्र घेऊन गेलो, कारण ते त्या दिवशी गावात नव्हते, बाहेर गावी गेले होते कुठल्या तरी कामानिमित्त.
आम्ही त्यांना ते प्रमाणपत्र सादर केलं आणि त्यांना सांगितलं की 22,915 एवढ्या मताधिक्याने भारतीय नीलपंख निवडून आलेला आहे. तर त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते असं म्हणाले की एवढी मतं मला देखील मिळाली. यातला गमतीचा भाग सोडून देऊ, पण इतक्या लोकांनी उत्स्फूर्तपणे या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवलेला होता. त्यानंतर ही निवडणूक संपली. या निवडणुकीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली. ती प्रक्रिया आपण थोडीशी समजून घेऊया. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 23 जून 2018 निवडणूक सुरू झाली आणि 27 जूनला मी गुगलवरती सर्च करून लिम्काची साईट मिळवली आणि त्यांना एक साधा मेल केला. त्या मेलमध्ये मी त्यांना असं म्हणालो की वर्ध्यामध्ये शहर पक्षी निवडण्याकरिता पक्षांची निवडणूक सुरू आहे. तर अशा प्रकारची नोंद अथवा रेकॉर्ड लिम्काकडे आहे काय, किंवा या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. 27 जूनचा हा माझा पहिला मेल होता त्यांना. मला 4 जुलैला त्यांचं उत्तर आलं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की या प्रकारची नोंद आमच्याकडे नाही, आपण न्यू रेकॉर्डसाठी प्रयत्न करू शकता. त्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो त्यांनी दिला होता उपलब्ध करून आणि विस्तृत माहितीसाठी एक लिंक देखील उपलब्ध करून दिली. मग या 4 जुलै नंतर काय झालं की आम्ही या निवडणुकीमध्ये प्रचंड व्यस्त झालो. अक्षरशः प्रचंड मेहनत बाहेरच्या सर्व सदस्यांनी घेतली. मग निवडणूक संपल्यानंतर या प्रपोजलच्या कामी लागलो. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल स्क्रीनवर ही प्रपोजलची फाईल आहे. तर प्रपोजल बनवलं. त्या प्रपोजलमध्ये या पक्षी निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांचे निवडक कात्रण, त्याच्यानंतर उपक्रमांचे फोटोज, त्याच्यानंतर मतदार नोंदवही, मतपत्रिका, नगर परिषदेशी केलेल्या पत्र व्यवहाराची झेरॉक्स, आम्ही शाळा कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्याशी जे काही पत्र व्यवहार करायचो त्या पत्र व्यवहाराचे पत्र, त्याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर त्या शाळेंनी आम्हाला जे प्रमाणपत्र दिले ते प्रमाणपत्र, त्याच्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही त्या प्रपोजलमध्ये जोडले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स मध्ये जे काही वृत्त आलेलं होते, त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे निवडणूक निकालाच्या दिवशी जे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं याची एक सीडी बनवली. हे प्रपोजल आणि ती सीडी हे सर्व मी 16 सप्टेंबर 2018 लिम्काला पाठवलं, हार्ड कॉपी आणि मेल. त्याच्यानंतर 26 सप्टेंबर 2018 एंट्री स्वीकारल्याचा लिम्काकडून मला मेल आला आणि त्या मेलमध्ये त्यांनी एक अतिशय सुंदर वाक्य वापरलं की व्हॉट अन इंटरेस्टिंग एंट्री. म्हणजे ही जी निवडणूक आहे ही आमच्यासाठी देखील म्हणजे मजेशीर आहे, ही एंट्रीच मजेशीर आहे असा त्यांनी एक अभिप्राय त्या ठिकाणी नोंदवला. त्यानंतर त्यात त्यांनी असंही म्हटलं होतं की ही जी आता एंट्री आहे ही एंट्री आता 2019-20 करिता घेण्यात येत आहे. कारण लिम्काचा जो काय म्हणतो आपण त्याला एंट्री पाठवण्याचा जो कालावधी आहे तो 30 एप्रिल असतो. 30 एप्रिल पर्यंतच पाठवायची असते. तर आम्ही ती सप्टेंबर 2018 मध्ये पाठवली होती. त्याच्यामुळे ती एप्रिल 2019च्या एंट्रीमध्ये गेली आणि त्याचा रिझल्ट मग 2020 मध्ये आला. आता त्यांचा क्रायटेरिया काय होता ते आपण थोडंसं पाहू. क्रायटेरियामध्ये इथे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की क्वांटिफायबल अँड मिजरेबल पहिला जो होता की जी काही नोंद होणार असेल ती संख्यात्मक असावी किंवा ती प्रमाणित करता येणार असावी, म्हणजे ती मोजता येईल अशी असावी. त्याच्यानंतर त्याचा दुसरा जो क्रायटेरिया होता तो होता ब्रेकेबल. जो कुठला रेकॉर्ड होणार असेल तर तो तोडता यावा. आपल्याला माहिती आहे त्यातील उच्चांक पुन्हा गाठता यावा. तर हा दुसरा क्रायटेरिया होता. त्याच्यानंतर दुसरा स्टँडर्डायझेबल म्हणजे प्रमाणित.
म्हणजे जी काही नोंद होणार असेल किंवा जो काही रेकॉर्ड होणार असेल तर त्याला कुठलीच प्रदेश मर्यादा नसावी, तो कुठेही घेता यावा. आणि चौथा क्रायटेरिया असा होता की प्रूव्हेबल अँड व्हेरिएबल, म्हणजे व्हेरीफाय करता यावा, प्रूव्ह करता यावा. मित्रांनो, आम्ही जी पक्षी निवडणूक घेतली त्याचा एक निश्चित कालावधी होता, म्हणजे 23 जून ते 15 ऑगस्ट, म्हणजे एकूण 54 दिवस ही निवडणूक चालली. म्हणजेच एक निश्चित कालावधी होता. त्याच्यानंतर ही निवडणूक 2 पद्धतीने घेतली, बॅलेट आणि ऑनलाईन या पद्धतीने. तर त्यातलं जे झालेलं व्होटिंग आहे ते देखील आमच्याजवळ व्यवस्थित नोंदवलेलं होतं. 3621 ऑनलाईन आणि 47,646 हे बॅलेट पेपरद्वारे, म्हणजे टोटल 51,267. त्याच्यानंतर हा क्लेम केल्यानंतर आम्ही या ज्या मतपत्रिका आहेत त्या मतपत्रिका अगदी सुरुवातीपासून राखून ठेवल्या होत्या. म्हणजे जर का लिम्कावाल्यांना ते व्हेरीफाय करायचं असतं तर ते सर्व साहित्य आमच्याजवळ उपलब्ध होतं. त्याच्यानंतर ही जी निवडणूक आहे ही वर्धा शहरानंतर अन्य ठिकाणी झाली किंवा होऊ शकते, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक केला जाऊ शकतो. जसं आपण पाहिलं की ही निवडणूक मग उमरखेड इथे झाली, जळगाव मध्ये झाली, अहमदनगर मध्ये झाली, अकोल्यामध्ये झाली. तर या सगळ्या निवडणुकीतून हा रेकॉर्ड ब्रेक केला जाऊ शकतो, म्हणजेच तो त्या क्रायटेरियामध्ये बसतो. त्यानंतर अशा प्रकारची जी निवडणूक आहे ती जगाच्या पाठीवर कुठेही घेतल्या जाऊ शकते. इतकंच नव्हे तर शहराचा अथवा जिल्ह्याचा वन्यजीव देखील आपण या निवडणुकीच्या माध्यमातून निवडू शकतो. जसं की शहर वृक्ष निवडला जाऊ शकतो, जे अगदी शहर पक्षीच निवडून आणायचा आहे अशातला काही भाग. शहराचा शहर प्राणी असेल, शहर वृक्ष असेल, फुलपाखरू असेल, हे देखील आपण या निवडणुकीच्या माध्यमातून निवडला जाऊ शकतो. म्हणजेच याला प्रदेशाचं कुठलंही बंधन नाही. त्याच्यानंतर प्रूव्हेबल, म्हणजेच या निवडणुकीशी सर्व संबंधित आम्ही साहित्य राखून ठेवलं होतं. तर हे सगळं पाठपुरावा केल्यानंतर शेवटी 11 मार्चला आणि त्यापूर्वी साधारणतः 1 महिन्याआधी एक मेल आला लिम्कावाल्याकडून, ज्यामध्ये त्यांनी प्रमाणपत्रामध्ये जे लिहिलं जाणार आहे त्याचं एक रफ मॅटर मला पाठवलं. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की या आशयाचं प्रमाणपत्र किंवा त्या प्रमाणपत्रामध्ये हा टेक्स्ट असणार आहे, कृपया आपण चेक करावा आणि काही दुरुस्ती असल्यास कळवा. तर तो जो टेक्स्ट मॅटर आहे तो प्राध्यापक किशोर वानखेडे सर, डॉक्टर जयंत वाघ सर, हे आमच्या इथले इंग्रजीचे चांगले जाणकार आहेत, त्या दोघांनाही हा मजकूर दाखवला. त्यामध्ये फक्त आम्ही केवळ एक दुरुस्ती सुचवली की त्यामध्ये सायंटिफिक नेम लिहिल्या गेलेलं नव्हतं इंडियन रोलरचं, तेवढं आम्ही मेन्शन केलं. काही रंगाच्या अनुषंगाने होतं पण ते त्यांनी लिम्कावाल्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही आणि मग ती दुरुस्ती आम्ही पाठवली त्यांना. आणि शेवटी 11 मार्चला आम्हाला हे प्रमाणपत्र मिळालं. हे प्रमाणपत्राची प्रमाणपत्र आपण स्क्रीनवरती पाहत आहात. तर लिम्कामुळे बहारच्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्या गेली. त्यानंतर शहर पक्षीपुत्रा, म्हणजे जी आमची मुख्य मागणी होती की वर्धा शहराचा शहर पक्षी निश्चित करणे आणि मग त्याचं जे शिल्प आहे ते शहरातल्या मुख्य ठिकाणी उभारलं जाईल. तर या अनुषंगाने देखील आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, निवेदनं दिली. हा जो शहर पक्षी पुतळ्याचा जो आहे तो आता मार्गी लागलेला आहे आणि मला आपल्याला सांगायला असा आनंद होतो की शहरामध्ये किमान 3 ठिकाणी येत्या नजीकच्या काळात लवकरच आपल्याला शहर पक्षी शिल्प आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा दुसरा अतिशय महत्वाचा उपक्रम शेतकरी पक्षी मित्र संमेलनाचा हा एक अतिशय गाजलेला उपक्रम. तर या संमेलनामागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. महाराष्ट्रातील साधारणतः 60 ते 65% भाग हा शेतीखालील जमीन आहे. यात कोरडवाहू आहे, ओलीत आहे, बागायती आहे, भाजीपाल्याची शेती आहे, सर्व प्रकारची शेती आहे. या सर्व शेती प्रकारात कमी अधिक संख्येत पक्षी आढळतात. म्हणजे डॉक्टर राजू कसंबेंच्या मतानुसार 100 पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी या शेती अधिवासात आढळतात. या पक्ष्यांचा तो अधिवास आहे.
65% क्षेत्रावरून या अधिवासाची व्याप्ती आपल्या लक्षात यावी. मित्रांनो, या अधिवासामध्ये म्हणजे शेतीमध्ये नागतोडे आहे, तुडतुडे आहे, पतंग आहे, खोडकिडा आहे, अशा सगळ्या प्रकारचे कीटक आहेत जे पिकांचं नुकसान करतात. आणि त्या नुकसानीसाठी मग शेतकरी रासायनिक फवारणी करतो. या रासायनिक फवारणीचा परिणाम असा झाला की एक अध्ययन असं म्हणतं की 99.9% कीटकनाशक हे लक्ष्य असलेल्या कीटकांपर्यंत पोहोचतच नाही. मग ते हवेमध्ये जातं, जमिनीत जातं, पाण्यात जातं, अन्नात मिसळतं. आणि त्याच्यामुळे मग कीड नियंत्रणासाठी काय करावं लागेल, तर मग आपण अन्य पर्यायांचा विचार जेव्हा करतो तेव्हा पक्षी हा पर्याय आपल्याला एक नैसर्गिक उपाय आहे जो की दुर्लक्षित आहे. तर आपल्याला माहिती आहे की चिमणी साधारणतः एका दिवसात 220 ते 260 वेळा अळी व इतर कीटक वेचते, स्वतःसाठी किंवा पिलांसाठी. त्याच्यानंतर उंदराची जोडी ती जर का वर्षभर राहिली तर ती 900 इतकी उत्पादन म्हणजे पिलांची तिचं प्रजनन होतं. त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम घुबड हा शिकारी पक्षी करतो व अन्य शिकारी. तर पक्ष्यांची ही उपयुक्तता समजावून सांगण्याच्या दृष्टीने या संमेलनाचं आयोजन केलं जातं. पक्ष्यांचं महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या संमेलनाचं आयोजन आम्ही करतो. तर शेतकरी हा घटक पक्षी व पक्षी अधिवासाशी निगडीत आहे, पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांशी बोलल्या गेलेलं नाही. आपण पक्षी मित्र किंवा पक्षी अभ्यासक देखील या अनुषंगाने आपण थोडेसे कमी पडलेलो आहे की पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला शेतकऱ्यांशी जो संवाद साधायला पाहिजे तो आपण साधलेला नाही. तर या माध्यमातून ती उणीव भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. शेतीमध्ये अनेक बदल झाले, त्या बदलांची चर्चा, पक्ष्यांबद्दलचे त्यांचे गैरसमज, पक्ष्यांची ओळख, ही सगळं आम्ही त्या शेतकरी पक्षी मित्र संमेलनामध्ये करून देतो. त्याच्यानंतर पक्षी हा एकच विषय असतो असं नाही, तर त्यामध्ये कीटक आहे, फुलपाखरं आहे, मधमाशी आहे, यांची ही माहिती आणि उपयोगित्व ते देखील आम्ही समजावून सांगतो. त्याच्यानंतर याचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी हे पक्षी मित्रच आहे, परंतु त्यांची ही ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. ही ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचं आयोजन केलं जातं. नेक्स्ट, तर हे पहिलं पक्षी मित्र संमेलन 2018ला घेतलं होतं. या संमेलनाचे उद्घाटक मारुती चितमपल्ली सर होते, डॉक्टर राजू कसंबे, डॉक्टर जयंत वडतकर सर, आपण सर्व त्या संमेलनामध्ये होता, त्या शेतकरी पक्षी मित्र संमेलनामध्ये होता. त्याचे उद्देश या ठिकाणी दिलेला आहे. तर हे आमचं पहिलं संमेलन. त्याच्यानंतर दुसरं संमेलन 2019 मध्ये झालं, ते देखील एका छोट्या गावामध्ये झालं. त्याचे जे उद्घाटक होते ते डॉक्टर तारक काटे होते. त्या संमेलनाच्या हे काही फोटोग्राफ्स आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरं संमेलन नुकतंच पार पडलं म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये. या संमेलनाचे जे उद्घाटक होते ते डॉक्टर विजय जावंदिया सर होते. या संमेलनामध्ये म्हणजे सुरुवात जी झाली ती अगदी थोड्या संख्येने झाली, म्हणजे हा प्रवाह छोटा होता. पण तिसऱ्या संमेलनामध्ये ही शेतकऱ्यांची उपस्थिती साधारणतः 150च्या घरात झाली. म्हणजे हा छोटा प्रवाह असला तरी हा आता हळूहळू मोठा होत आहे, हे मला आपल्याला सांगायला आनंद होतो. तर असं हे शेतकरी पक्षी मित्र संमेलन. मित्रांनो, असे हे 2 उपक्रम, एक शहरी जाणीवा विकसित करतो, तर दुसरा डायरेक्ट अधिवासांचं संरक्षण आणि संवर्धन करतो. पक्षीविषयक जागृती आणि संवर्धनाकरता हे दोन्ही उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपणही शहर पक्षी निवडणूक घ्यावी. आपण ती तालुका अथवा जिल्ह्यासाठीही घेऊ शकता. सर्वसामान्यांपर्यंत पक्षी पोहोचवण्याचं हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यानंतर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी पक्षी मित्र संमेलन घ्यावे. लक्षात घ्या, आपण अधिवासाशी जेमतेम निगडीत आहोत. म्हणजे आपण जे काही पक्षी मित्र पक्षी अभ्यासक आहोत ते आपला तेवढा अधिवासाशी तितकासा संबंध येत नाही, पण शेतकरी हा असा घटक आहे की तो त्या अधिवासातच राहतो. त्याच्यामुळे त्याचं प्रबोधन होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपला फोकस व संवाद शेतकऱ्यांशी वारंवार होणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी आपलं हे प्रेझेंटेशन थांबवतो आहे. पुन्हा एकदा डॉक्टर जयंत सर, डॉक्टर गजानन वाघ आणि महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे सर्व
पदाधिकारी आपणा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद दिलीप विरखडे सर. आपण बहार नेचर फाउंडेशन ही आपली वर्धेची जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून पक्षी विषयक जनजागृती करण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. त्यामध्ये आपण आज महत्वाचा एक उपक्रम जो शहर पक्षी निवडणूक आपण घेतला आणि ज्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड लिम्का बुक मध्ये नोंद झाली, अशा उपक्रमाची संपूर्ण इत्थंभूत माहिती दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे ती निवडणूक कशी घेतली किंवा काय प्रक्रिया होती हे पण आपण सांगितलं. लिम्का बुकच्या संदर्भातली प्रक्रिया आपण कळवली. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या ह्या माहितीतून पुढे भविष्यात महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारची निवडणूक म्हणजे इतरांना घेण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. इतक्या स्पष्टपणे तुम्ही सगळं हे डिटेल सांगितलं आणि मला आनंद होईल की ज्या दिवशी दुसरं कोणीतरी आपल्या शहर पक्षी निवडताना हा रेकॉर्ड तुमचा मोडेल, म्हणजे अर्थात रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात. तर खूप खूप अभिनंदन. आपण शेतकरी पक्षी मित्र संमेलनाचा उपक्रमही सांगितला. याशिवाय अनेक उपक्रम आपण घेतले, ते आजच्या ह्या सादरीकरणात आपण सांगितलं नाही. ते म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी सायकल, आणि त्यासाठी आपण रेवदंड्यापर्यंत असेल किंवा कराडपर्यंत असेल, लोणार असेल किंवा आपण स्वतः ज्या संमेलनाचे अध्यक्ष होते चंद्रपूरच्या, त्या चंद्रपूरपर्यंत आपण सायकलनं गेले. असे वेगवेगळे उपक्रम आपण राबविलेत. आपण हे सर्व जी माहिती दिली याबद्दल मी महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं काही लोकांना प्रश्न पण आहेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा करूया. पहिला प्रश्न विचारतायत विरखडे सर. हा सर. अभिनंदन, अतिशय छान प्रेझेंटेशन दिलं. एक मला वाटतं सायकलचं आता वडतकर सरांनी सांगितलं की सायकलचं पण थोडंसं एक मेन्शन करायला हरकत नव्हतं, आपला जो टाइम थोडा कमी पडला. हे जे शेतकरी पक्षीमित्र आपण संमेलन घेत आहात, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रेझेंटेशन आपण ठेवले होते का, किंवा त्यांनी काही त्यांची माहिती या संमेलनाच्या दरम्यान काही शेअर केली आहे का, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकता का? शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात अनुषंगाने, आणि ते मनोगत स्वरूपात व्यक्त करतात. आणि त्यांचे जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नांची उत्तरं आमची जी अभ्यासक मंडळी आहे ती अभ्यासक मंडळी देण्याचा प्रयत्न करतात. आणि शेतकऱ्यांना हा उपक्रम अतिशय आवडतो. म्हणजे मला हे सांगायला फार आनंद होईल की शेतकऱ्यांनी आम्हाला अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की खरं तर असा उपक्रम गावोगावी किंवा काय म्हणता येईल धुऱ्याधुऱ्यानी व्हायला पाहिजे, की त्यांचे जे पक्षीविषयक प्रश्न आहे किंवा अन्य त्याच्याशी संबंधित ती सगळी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कारण अलीकडे आपण पाहतो बांधावरचे जे वृक्ष आहे, जे झाडं आहे, ते मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे, बंदरापासून त्यांना त्रास आहे किंवा आणखी याबद्दल त्यांनी काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं का, किंवा त्यांचे काही प्रश्न मांडले का, हे मला विचारायचं. ते मनोगत व्यक्त करतात, प्रश्न मांडतात. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आमची अभ्यासक मंडळी जी आहे ती त्या अनुषंगाने त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. तर एक चांगल्या प्रकारचा संवाद त्या संमेलनामध्ये होतो. तर वेळ आज बराच झालेला आहे. आपलं सुरुवातीला जरा तांत्रिक अडचण आल्यामुळे आपण एक 10 मिनिट उशिरा सुरू केलेला आहे, परंतु तरीही आपण 1 तास आपल्या ह्या उपक्रमाची माहिती दिली. या साठी मी आपलं महाराष्ट्र पक्षी मित्रतर्फे आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा जो वेबिनार आहे आपण इथे थांबूया.